आज समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने इथे मेळावा ठेवण्यात आला आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने या कार्यक्रमाला मी आलेलो आहे. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रातला ब्राह्मण समाज हा एकत्रित यावा आणि त्यातून जे खरंच जो दुर्बल घटक आहेत, ज्यांना गरज आहे अशा दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी आम्ही सगळ्याच ज्या ब्राह्मण संघटना आहेत त्या एकत्र येऊन एक ताकदीने अशा लोकांसाठी धावून जाण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज झाले आहेत. आणि मला अभिमान आहे की कुठल्याही चांगल्या कार्यामध्ये मग ती मदत असो, एकत्र येणं असो, दुसऱ्यांना इतर समाजांना एकत्रित घेऊन जाणं असो, या सगळ्या गोष्टींमध्येच आमचा समाज हा त्या ठिकाणी पुढे आहे. आणि म्हणूनच आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रात एक चांगला संदेश पाठवून परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजना आणि त्यातून काय काय लाभ मिळू शकतो या संदर्भात मार्गदर्शन आम्ही सगळेच जण, नुसतं मार्गदर्शन नाही तर समाजाकडून काय अपेक्षा आहेत, त्यांना काय अपेक्षा आहेत महामंडळाकडून या समजून घेऊन त्या दृष्टीने काम करण्याचा त्या ठिकाणी आमचा उद्देश आहे. शंतनू सुभेदार हे फार आमचे जवळचे मित्र आहेत आणि म्हणूनच परभणीत आल्यानंतर प्रथम त्यांच्याकडे आल्याशिवाय परभणी दौरा सुरू होत नाही. आणि मला आनंद आहे की शंतनू सुभेदारांच्या माध्यमातून परभणी शहरात आपण जर पाहिलं तर फार मोठं सामाजिक कार्य हे मागच्या काळामध्ये उभं राहिलेलं आहे. ह्याच्या पुढे सुद्धा शंतनू आणि सर्वच सुभेदार कुटुंबाकडनं असंच समाजकार्य घडत राहील आणि समाजाचं हित होत राहील या दृष्टीने त्या ठिकाणी ते काम करतात. आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी आहोत, त्यांच्यासोबत आहोत आणि पुढच्या काळातसुद्धा अशीच शक्ती निर्माण करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी हीच त्या ठिकाणी प्रार्थना करतो. कसं आहे, कुठलीही म्हणजे आता परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे सुरू होऊन आता 2 वर्ष झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी म्हणता येईल की हे महामंडळ बालावस्थेत आहे. इतर महामंडळाच्या तुलनेत आपण पाहिलं तर त्यांना 20-20, 25-25 वर्ष झालेले आहेत आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळाला 2 वर्ष झालेले आहेत. तरीसुद्धा त्यातून जास्तीत जास्त तरुणांना कशा पद्धतीने आपल्याला व्यावसायिक बनवता येईल, उद्योजक बनवता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आणि त्या ठिकाणी वैयक्तिक कर्ज योजनेचं सुद्धा त्या ठिकाणी वाटप आपण सुरू केलेलं आहे. शासन असेल, आदरणीय देवेंद्रजी असतील, त्या ठिकाणी सुनेत्रा वहिनी असतील, एकनाथ शिंदेसाहेब असतील, हे सगळेच जण त्या दृष्टीने सकारात्मक आहेत आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला या महामंडळाचं वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही